नमस्कार मित्रांनो, तर आपण 8वीच्या स्कॉलरशिपचा मराठीचा जो काही 2024 साली झालेला पेपर आहे त्याचं एक्सप्लेनेशन आज बघणार आहोत। मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिश साठी जो पेपर आपल्याला होता, ठीक आहे। तुम्ही सगळे छान अभ्यास करत असाल, आय होप। आधीचे जे काही आपले व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही बघितलेले असतील। सिलेबस डिकोडिंग करूनच अभ्यासाला सुरुवात करा, सिलेबस न बघता कुठलीही परीक्षा टॅकल होत नसते, ठीक आहे। चला, सो वेळ न घालवता आपण सुरू करूया। आपला पहिला प्रश्न, संगती या शब्दाची योग्य संधी फोड कोणती? आता संधीचे खूप सारे नियम आहेत, तुम्हाला माहितीच आहेत। त्यातला एक नियम काय आहे, या शब्दाची जी फोड होत असते ना, संगती या शब्दाची फोड तुम्ही काय करू शकता? समगती अशी करू शकता, बरोबर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। आता समगती असल्यावर संगती कसं काय बरं झालं, तर ज्यावेळेस मच्या पुढे व्यंजन येतं त्यावेळेस त्या व्यंजनाच्या गटातलं जे अनुनासिक आहे ना, ते अनुनासिक आपल्याला संधीमध्ये वापरायचं असतं। जसं की बघा, इथे संगती हा शब्द असा लिहिला जाईल, वाङ्मय मधला जो न असतो बघा, किंवा ग ज्याला आपण म्हणतो, तर तो इथे यायला पाहिजे खरं तर संगती, किंवा आपण तो संगती असं सुद्धा लिहितो, ओके। म्हणजेच काय, म च्या पुढे व्यंजन आल्यास अशा प्रकारे तुम्ही त्या गटातला अनुनासिक घेऊन तो शब्द लिहू शकता। आणि दुसरा नियम असा आहे की म च्या पुढे जर स्वर आला तर तो स्वर म मध्येच मिसळून जातो। एग्जाम्पल, समाचार, सम अधिक आचार, ओके। सम अधिक आचार, मग तो काय होतो? समाचार, समजते? सो हा शब्द काय झाला? समाचार। सो दोन गोष्टी आपण आज इथे शिकलो। काय शिकलो? म ची व्यंजन संधी, म ची स्वर संधी। असे खूप सारे नियम्स आपण आपल्या ॲप वरती आपल्या नोट्स मध्ये दिलेले आहेत, ठीक आहे। त्यासाठी आजच आपला एज्युमॉल ॲप डाउनलोड करून त्यामध्ये हे सगळे लेक्चर्स बघा आणि सगळे व्हिडिओज, सगळ्या नोट्स सुद्धा बघा। ऑप्शन नंबर 1 हे तुमचं योग्य उत्तर आहे, म ची व्यंजन संधी आहे ती। पुढचा प्रश्न बघा, घरटे विणणाऱ्या शिंपी पक्ष्याची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते, या वाक्यात आलेलं धातू साधित विशेषण कुठलं? आता धातू साधित म्हणजे काय? धातू म्हणजे काय तर क्रियापदाचं मूळ रूप, ठीक आहे। म्हणजे जे आपण कुठल्याही क्रियापदाचं जे मूळ रूप असतं, ज्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो, त्याला आपण धातू म्हणत असतो, ओके। आणि त्याला जेव्हा तुम्ही काहीतरी अजून ॲडिशन केले जातात तर त्याला आपण धातू साधित असं म्हणत असतो, समजतंय? की ज्याला तुम्ही प्रत्यय लावू शकता आणि प्रत्यय लावून त्याला तुम्ही धातू साधित बनवता। पण ती क्रिया कशी असते, तर ती क्रिया अपुरी असते, पूर्ण झालेली नसते, किंवा कंटिन्युअस टेन्स मध्ये असते, रीतिवाचक असते, असे असतात धातू साधित, कळतंय? धातू म्हणजे काय तर क्रियापदाचं मूळ रूप, आणि त्याला जेव्हा तुम्ही प्रत्यय लावता तेव्हा ते काय बनत असतं? धातू साधित, ओके। सो इथे बघा, विण हा आहे तुमचा मूळ धातू, आणि विणणाऱ्या हा काय झालाय तुमचा? ह्याला प्रत्यय लागलाय, नारा, नारी, नारे, माहितीये तुम्हाला। सो त्यातला नाऱ्या हा प्रत्यय इथे लागलाय, विणणाऱ्या, आणि त्यामुळे हे काय आहे? तुमचं धातू साधित विशेषण आहे। पक्षी तो शिंपी, पण कसं? घरटे विणणारा शिंपी पक्षी, घरटे विणणाऱ्या, समजतंय? सो मूळ धातू विण, विणला प्रत्यय लागून विणणाऱ्या, नाऱ्या हा प्रत्यय लागलाय, आणि शिवाय तो कसा आहे तर ती अपुरी क्रिया दाखवतोय, बरोबर। सो सगळ्या नियमांमध्ये विणणाऱ्या हा शब्द बसतोय। सो तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4, दॅट इज विणणाऱ्या। हे काय आहे? तुमचं धातू साधित विशेषण। पुढील पैकी पुल्लिंगी नाम कोणते? आता त्यांनी क्लिअरली म्हटलंय 2 अचूक पर्याय निवडा। आता पुल्लिंगी नाम म्हटलंय, पण इकडे त्यांनी ना अनेक वचन दिलंय। काय दिलंय बरं? अनेक वचन। तुम्हाला काय करावं लागेल? पहिले तर त्याला एक वचनात आणा। संकटे, संकट, बोभाटे, बोभाटा, खराटे, खराटा, घरटे, घरटेच राहतं, ओके। घरटी प्लुरल होतं खरं तर, एक घरटे अनेक घरटी, पण आपल्याला त्यात एक वचनामध्ये घरटेच घ्यावं लागेल। आता ह्याला प्रत्यय लावा,
त्याला तुम्ही सर्वनाम लावा. ते संकट, तो बोभाटा, तो खराटा, ते घरटे. आता सांगा बरं मला पुल्लिंगी काय काय आहे. ज्या ज्या नावाच्या पुढे तुम्हाला तो दिसतंय ते सगळं काय आहे, तर ते सगळं पुल्लिंगी आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आणि 3. कळलं कसं ओळखायचं. तुम्हाला मुद्दामून अनेक वचनी शब्द देतात, पण तुम्ही देखील तितके हुशार आहात. तुम्हाला माहिती आहे अनेक वचनाच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, एक वचन करावं लागेल. त्या एक वचनाला तुम्हाला सर्वनाम लावावे लागतील, आणि जेव्हा तुम्ही सर्वनाम जोडाल तेव्हा त्या सर्वनामांवरून तुम्हाला क्लिअर होईल की कुठला शब्द पुल्लिंगी आहे, कुठला स्त्रीलिंगी आहे आणि कुठला नपुंसकलिंगी आहे. कळलंय. चला पुढचा प्रश्न बघा. मी गाडी चालवली या वाक्यातील मी या शब्दाची विभक्ती ओळखा. आता बघा, असे काही फसवणारे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. आता मी हा शब्द आहे, मीला तर कुठलाही प्रत्यय नाहीये. प्रत्यय नाही म्हणजे प्रथमा विभक्ती. ॲट प्रायमा फेसी, प्रथम दर्शनी प्रत्येकाला असंच वाटेल की मीची विभक्ती प्रथम आहे, पण नाही. जरा थांबा. मीच्या जागी तुम्ही असा शब्द घेऊन बघा. तिने गाडी चालवली, त्याने गाडी चालवली. म्हणजेच काय, मीच्या जागी जर तुम्ही करता बदलताय तर त्याला प्रत्यय लागतोय. कुठला प्रत्यय लागतोय? नेचा प्रत्यय लागतोय. बरोबर. आणि नेचा प्रत्यय तुम्हाला कुठल्या विभक्तीत बघायला मिळतो? तृतीय विभक्तीत. बरोबर. नेशी, नीशी. बरोबर. हा प्रत्यय आपल्याला तृतीय विभक्तीमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळेच याचं उत्तर असणार आहे तृतीय विभक्ती. कळलं. सो प्रथम दर्शनी मी दिसलं म्हणून डायरेक्टली कधीही त्याला प्रथमा ही विभक्ती देऊ नका. त्याच्या जागी दुसरी सर्वनाम वापरून बघा. त्यांना लागलेले प्रत्यय बघा, ते प्रत्यय कुठल्या विभक्तीत येतात यावरून डिसाइड करा की मीची विभक्ती काय असणार आहे. इथून पुढे जर प्रश्न असा रिपीट झाला तर तो नक्कीच तुमचा चुकला नाही पाहिजे. नेक्स्ट बघा. रेयांशने गायनाचे धडे गिरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता प्रयोग ओळखण्याची एक नॉर्मल ट्रिक काय असते, तर कर्ता काय आहे? रेयांश. रेयांशच्या जागी एखादा मुलीचं नाव टाकून बघायचं. म्हणजे काय, तर त्याचं लिंग आणि वचनात बदल करायचा. आता मी रेयांशच्या जागी म्हटलं रिया. आता काय झालं बरं? रियाने गायनाचे धडे गिरवले. क्रियापदात काही फरक पडला का? डेफिनेटली नॉट. आता मी काय करते, त्याचं वचन बदलते. रिया आणि रियांशच्या जागी त्यांनी, म्हणजे खूप लोकांनी असं घेते. ओके. त्यांनी गायनाचे धडे गिरवले. आहा, म्हणजे काय, मी लिंगाचा फरक केला, मी वचनाचा फरक केला, पण तरीही क्रियापदामध्ये कुठलाही फरक पडला नाही. म्हणजे हा कर्तरी तर नक्कीच नाही. ठीक आहे. आता मी कर्मात बदल करते. धडे, धडेची जागी मी घेते कविता. तो धडा, म्हणून मी काय घेतलं, ती कविता. रेयांशने गायनाची कविता गिरवली. कविता गिरवली, क्रियापदात फरक पडला. म्हणजेच काय, तर हा कुठला प्रयोग आहे? कर्मणी. कारण मी लिंग किंवा वचनात फरक केल्यावर क्रियापदात चेंज मला आढळून आला. गिरवली, कविता, धडे गिरवले. त्याच्या जागी मी म्हटलं धडा, म्हणजे वचनात फरक केला तर धडा गिरवला, किंवा लिंग बदललं, कविता तिकडे टाकलं तर कविता गिरवली. समजतंय. सो लिंग किंवा वचनामुळे जर कर्त्याच्या लिंग किंवा वचनात बदल केल्यामुळे क्रियापदात बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग. आणि कर्माच्या लिंग किंवा वचनात तुम्ही बदल केल्यामुळे जर तुम्हाला क्रियापदामध्ये बदल दिसत असेल तर तो कर्मणी प्रयोग. ठीक आहे. त्यामुळे हा कुठला प्रयोग आहे? कर्मणी. सगळ्यांना क्लिअर होतंय? ओके. चलो नेक्स्ट बघा. जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रौद्र रूप धारण केले होते. या वाक्याचा वाक्य प्रकार कोणता? संयुक्त, मिश्र, केवल, प्रश्नार्थी. प्रश्नार्थी तर नक्कीच नाहीये, हे तर तुम्हाला क्लिअर होतंय. आता तो संयुक्त, मिश्र की केवल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुम्हाला कुठलंही अव्यय बघायला मिळत नाहीये, उभयान्वयी अव्यय की जे जोडेल दोन वाक्यांना. ठीक आहे. त्यामुळे शक्यतो तरी संयुक्त आणि मिश्रकडे तुम्ही वळता कामा नये. आता केवल वाक्याची व्याख्या काय आहे बरं? की ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश्य, एकच विधेय आणि एकच क्रियापद असतं ते काय असतं? तुमचं
संयुक्त वाक्य, केवल वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना, की एकच मुख्य क्रिया असली पाहिजे त्यात. बघा, जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रौद्ररूप धारण केले होते हे एकच क्रियापद तुम्हाला बघायला मिळतंय. म्हणजेच काय, तर हे काय आहे, तर हे सिंपल सेंटेन्स आहे, केवल वाक्य आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला केवल वाक्य ओळखता आलं पाहिजे, ज्यात एकच उद्देश, एकच विधेय आणि एकच क्रियापद असेल. सगळं एकच असतं, त्याला आपण म्हणतो सो सिंपल सेंटेन्स, दॅट इज केवल वाक्य. पुढचा प्रश्न बघा. अनेकदा नात्यातील जवळीकीमुळे कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवायला येते. बरोबर आहे, म्हणजे आपण जेवढे क्लोज तेवढं आपल्याला एखाद्याला हर्ट करणं कठीण जातं, त्याला नाही म्हणणं कठीण जातं, त्याला उलट बोलणं देखील कठीण जातं. बऱ्याचदा असं होतं ना. सो हेच वाक्य इकडे त्यांनी दिलंय की आपल्या नात्यात जेवढी जवळीक ना, तेवढं समोरच्याचं मन जपण्याचा आपण प्रयत्न करतो आणि कदाचित त्यामुळे आपल्याला अवघडलेपण येतो, ऑकवर्डनेस येतो. बरोबर, मग ही गोष्ट आज घडतेय, उद्या घडणार आहे का? हो, सगळ्यांच्याच आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी ही घटना घडणार आहे, किंवा ही घटना अशी आहे की जी युनिव्हर्सल ट्रूथ आहे, किंवा अशा गोष्टी की ज्या पुन्हा पुन्हा घडणार आहेत. म्हणजे तुमच्या आयुष्यात एखादी तुमची जवळची व्यक्ती आहे, तिच्या बाबतीत ती गोष्ट घडली, तर कदाचित उद्या दुसऱ्या कोणाच्या तरी बाबतीत ती घडू शकते. त्यामुळेच एक गोष्ट तर तुम्हाला क्लिअर होते की हा भूतकाळ तर नाहीये. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि 3 गेला. एलिमिनेशन करायला शिका. एलिमिनेशन जेवढं चांगलं कराल तेवढं तुम्हाला एक्झाम मध्ये स्कोर जास्तीत जास्त करता येईल. ओके, इथे बघा, वर्तमान काळ तर आहे, पण हा साधा वर्तमान नाहीये, हा रीती वर्तमान काळ आहे. कारण ही घटना काही एकदा घडून तिचा विषय संपला किंवा तिचा रेफरन्स पुढे संपला, तिचा संदर्भ पुढे येणार नाही असं होत नसतं. ही घटना तुमच्या आयुष्यात वारंवार घडू शकते. आज एखाद्या सोबत तुम्हाला ते अवघडले पण अनुभवायला मिळालं, उद्या पुन्हा कोणासोबत तरी अनुभवायला मिळेल. समजतंय? सो या अर्थाने जर आपण म्हटलं तर हा काय आहे, तर हा रीती वर्तमान काळ आहे, ज्याला आपण कंटिन्युअस टेन्स म्हणू शकतो. ठीक आहे, सो हा काय आहे, रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न बघा. पुढील पैकी द्वंद्व समासाचे कोणते वैशिष्ट्य नाही? आता तुम्हाला द्वंद्व समास माहिती आहे. द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययांनी करतात. बरोबर आहे, आणि व अथवा किंवा. ओके, कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. ओके, बरोबर. सो हे काय झालं, सामासिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश विग्रहात केला जातो. हे सामासिक शब्द बहुधा अव्यय असतात. हे अव्यय असतात का हो? नाही, हे शब्द अव्यय नसतात. समजतंय? हे वाक्य चुकीचं आहे. आणि दोन्ही पद महत्वाची असतात का? हो, म्हणून तर आपण म्हणतो ना द्वंद्व. कारण तुम्ही कोणालाही, आता बघा, काही समासामध्ये आपण काय करत असतो, प्रथम पदाला महत्व देत असतो, कधी कधी दुसऱ्या पदाला महत्व असतं. बरोबर, कधी कधी काय होतं, दोन्ही पदाला महत्व नसतं. बहुव्रीही समासात कसं असतं, तिसराच कुठला तरी शब्द त्याच्यातून आपल्याला दिसत असतो. समजतंय? सो अशा पद्धतीने समासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यातला हा जो प्रकार आपण बघितला तो होता द्वंद्व समास, ज्यामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. हे वाक्य बरोबर आहे. मात्र हे सामासिक शब्द अव्यय असतात का? तर डेफिनेटली नॉट, हे अव्यय नसतात. सो चुकीचं वाक्य काय आहे, ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? खेळणी, लेखणी, गुळणी, मळणी. आता कधीही जेव्हा तुम्हाला वचन प्रकार निवडायचा असेल ना, तर सगळ्यांना एक वचनात घ्या आणि एक वचनात त्याला प्रत्यय लावून डिसाइड करा की ह्याचं वचन काय येईल. खेळणी, खूप सारी खेळणी. एका खेळण्याला तुम्ही काय म्हणाल, एक खेळणे. ओके, खेळणे. लेखणी, लेखणी असते. गुळणी, गुळणी. मळणी, मळणी. आता हे तिघांना तुम्ही म्हणू शकता ती लेखणी, ती गुळणी, ती मळणी. मात्र खेळणे कसं असतं, ते खेळणे. सो वचन प्रकारानुसार विसंगत काय आहे, तर तुम्ही खेळणे त्याला वचन प्रकारानुसार विसंगत घेऊ शकता. कारण तेच ती खेळणी होत आहे. बरोबर, पण ह्या सगळ्यांचा जर तुम्ही वचन प्रकार बघाल, म्हणजे हे तर एक वचनातला फरक झाला. अनेक वचनात जरी तुम्ही पाहिलं तरी लेखण्या, गुळण्या, मळण्या
हे तिघं वेगळ्या प्रकारे होत आहेत आणि खेळणी वेगळ्या प्रकारे होत आहे. सो एक वचनात जरी बघितलं तरी यांच्यात तुम्हाला फरक दिसेल, अनेक वचनात बघितलं तरी यांच्यात तुम्हाला फरक दिसू शकतो. पुढचा प्रश्न बघा. या ओळी कोणत्या वृत्ताच्या आहेत? श्रवण करीत होता एक माणूस सर्व, हसून हळूच बोले काय हा व्यर्थ गर्व, खचित मध दिसे हा थोर आहे गुलाब, विनय धरुनी लावी उत्तराते विलंब. आता हे जे आहे ना हे भुजंग प्रयात आहे. तर हे मला कसं काय कळलं, तर यामध्ये प्रत्येक वृत्ताचं ना काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, काही स्पेशल फीचर्स असतात, बरोबर. तर भुजंग प्रयात नाही तर हे मालिनी असणार आहे, कारण 15 आहेत, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, 15 अक्षर असल्यामुळे तो भुजंग प्रयात नसून मालिनी आहे. मालिनी आहे. ओके, मालिनी का? कारण मालिनीमध्ये माहिती आपल्याला 15 अक्षरे येतात, शिवाय जी यती असते ना यती ती 8व्या अक्षरावर असते. विनय धरुनी लावी. ओके, विनय धरुनी लावी उत्तराते विलंब. मी बोलताना कसं बोलली, एक पर्टिक्युलर टोन होती, बरोबर. कुठल्या शब्दावर यती आली माझी? 8व्या शब्दावर. विनय धरुनी लावी, लावी या शब्दाला माझी यती आली म्हणजे माझा पॉज आला, कळतंय. सो हे फीचर्स कुठल्या वृत्ताचे आहेत, तर ते मालिनी या वृत्ताचे आहेत. शिवाय 4 ओळी आहेत, बरोबर. 4 ओळी, एका ओळीत 15 अक्षर, यती 8व्या अक्षरावर, बरोबर, किंवा 8व्या गणात. सो ही सगळे फीचर्स आहेत मालिनी या वृत्ताचे. त्यानंतर पुढे बघा. प्रेमाचा रेणू हा विज्ञान कथा संग्रह कोणाचा आहे? आता तुम्हाला मी सिलेबस डिकोडिंगच्या वेळेसच म्हटलं होतं की साहित्यिकावरती प्रश्न येत आहेत. साहित्यिकाचं टोपण नाव किंवा त्याचे जे काही कविता संग्रह असतील किंवा मग कादंबऱ्या असतील, अजून काही असेल, मग हे कुठून करणार बरं तुम्ही? तर आत्तापर्यंत म्हणजे 1ली पासून 8वी पर्यंत तुमच्या वाचनात जे काही लेखक आले असतील, तुम्हाला बघा धड्याच्या सुरुवातीला प्रस्तावना येते, तर त्या सगळ्या प्रस्तावना वाचून काढायच्या. कारण हा प्रश्न जो आहे ना तो 7वीच्या पुस्तकातला आहे. 7वीच्या पुस्तकामध्ये धोंडा हा काव्यसंग्रह आहे बघा, संजय ढोले सरांचा आहे. ओके, सो धोंडामध्ये तुम्हाला बघायला मिळतं संजय ढोले सर, आणि त्यांच्याबद्दल हे एक्सप्लेनेशन दिलेलं होतं की प्रेमाचा रेणू हा विज्ञान संग्रह त्यांचा आहे. सो असं पुस्तकांमध्येच तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. ओके, पुढचा प्रश्न काय? जागला हे टोपण नाव कोणाचे? त्याचं उत्तर आहे दगडू मारुती पवार. ठीक आहे, हे पण तसंच की तुमच्या पुस्तकांमधूनच तुम्हाला हे सगळं कंटेंट मिळणार आहे. जयवंत दळवी यांना आपण ठणठण पाय म्हणत असतो, सो तो ऑप्शन तर डेफिनेटली तुम्ही एलिमिनेट केलेला असेल. सो उत्तर आहे दगडू मातोरी पवार. ओके, नेक्स्ट बघा. कविता आहे, कवितेचे आधी प्रश्न बघा. माणसाने कोणाशी सामना करावा असे कवितेत सांगितले आहे. आधी प्रश्न बघायचे मग कविता वाचायची. कोणाशी सामना करावा? कवितेतील वर्णनानुसार आपल्या सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करावा? सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करावा? सामना कोणाशी करावा आणि विसंगत विधान. ओके, सो सामना कोणाशी करावा? संधी मिळेल तुला ही लगेच हिरमसू नको, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडा हसून बघ, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुढत तू बसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती 2 हात करत चल. कोणाशी आपल्याला सामना करायचा आहे? परिस्थितीशी. ठीक आहे, आपल्या सामर्थ्याचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा आहे? तर जीवनाची ध्येयपूर्ती करण्यासाठी. विसंगत विधान कुठलं बघा? प्रत्येकाने मिळालेल्या संधीचा उपयोग करावा, बरोबर आहे. मदत करणाऱ्यांसाठी आपल्या चेहऱ्यावर हसू असावे, बरोबर आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या तरी उणीवा असतातच, बरोबर आहे. आपल्याला आपलेच दुःख दिसतात, पण तसं नसतं. कधीतरी दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून बघा, त्याच्या जागी जाऊन बघा, तो किती प्रॉब्लेम्स मध्ये असतो. आपल्याला वाटतं अरे माझा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, अरे पण त्याच्या घरी जाऊन बघ, त्याच्या घरी इतर कुठला तरी प्रॉब्लेम असेल, पैसे असतील पण त्याच्या घरी शांतता नसेल,
किंवा त्याचं फिजिकली कुठला तरी प्रॉब्लेम असेल, कळतंय? सो असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. संकटावर मात करताना मागे वळून पाहावे, नेव्हर नेव्हर नेव्हर. संकटावर मात करताना कधीच मागे वळून पाहायचं नाही, नेहमी पुढे जायचं. बरोबर? चलो, उतारा आहे. नाण्यांवर कोरलेल्या कालोल्लेखावरून कोणती माहिती मिळू शकते? म्हणजे काळाचा जो काही उल्लेख असतो त्याच्यावरून कोणती माहिती मिळू शकते? उतारात आलेल्या बहुआयामित्व या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? बहुआयामित्व या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? उतारावरील असत्य विधान कोणते? ठीक आहे, आता बघूया उतारा वाचून. आता कालोल्लेख हा शब्द बघा बरं कुठे आहे. पुढील राष्ट्राच्या किंवा राज्याच्या संदर्भात घडणाऱ्या अतिमहत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी अनेकदा नाण्यांमुळे कळतात. नाण्यांना 3 बाजू असतात. हे विधान कदाचित चुकीचे वाटेल, पण नाण्याच्या 2 बाजूंप्रमाणे नाण्याची कड ही नाण्याची 3री बाजूच असते. त्यावर उभ्या बारीक रेषा असतात. क्रिकेटच्या खेळात डाव सुरू करण्यापूर्वी केली जाणारी नाणेफेक अनेकदा महत्त्वाची ठरते. विविध प्रकारच्या कालगणनांची उकल नाण्यांवर केलेल्या कालोल्लेखावरून होऊ शकते. कशी? विविध प्रकारच्या कालगणनांची उकल, विविध कालगणनांची उकल. बरोबर, ऑप्शन नंबर 1. बहुआयामित्व म्हणजे बहुउपयोगिता की खूप सारी उपयोगिता. नाण्याला 3 बाजू असतात. बरोबर आहे. नाण्यांमुळे इतिहासातील घटनांच्या नोंदी कळतात. बरोबर आहे. संग्रहित केलेली नाणी म्हणजे ज्ञानाची उघडी खिडकी होय. बरोबर आहे. नाणी संग्रह करणे अतिशय खर्चिक आहे नाही, त्याला थोडाफार खर्च येतो. त्यांनी काय म्हटलंय की थोडाफार खर्च येतो. नाणी संग्रह करणे हा थोडा खर्चिक आहे. त्यांनी काय म्हटलंय? अतिशय खर्चिक आहे. बघा हा केवढं सिंपल म्हणजे असं केवढं डिटेलिंग करून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. थोडा खर्चिक छंद असतो पण काही खूप खर्च नसतो त्याला. त्यांनी इथे अतिशय म्हटलंय जे चुकीचं आहे. करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द काय? करुणा म्हणजे काय? दया. मग दया म्हणजे विनंती असते का? नाही. दया म्हणजे प्रार्थना नाही, याचना नाही. दया म्हणजे कीव. एखाद्याची आपल्याला कीव येते. बरोबर. सो करुणा या शब्दाचा अर्थ तुम्ही काय घेणार आहात? ओके. सो कीव हा आपण बोलू शकतो की त्याचा समानार्थी शब्द आहे. पुढे बघा 20. निकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर निकट म्हणजे काय? जवळ. मग त्याच्या विरुद्ध काय? दूर. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी एकूण शुद्ध अशुद्ध शब्द किती? तल्लीन, अंतर्जाल. अंतर्जाल चुकीचा आहे. विपुल चुकीचं आहे. पावले चुकीचं आहे. लढीवाळ, नाहीसा, जय्यत. बरोबर आहे. तर अंतर्जाल नसतं ते आंतरजाल असतं. विपुलचा पू रस्व असतो आणि पावले हा पावले असा लिहिला जातो. पावले. ओके. सो 3 अशुद्ध शब्द आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. पुढे बघा. पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्दाचा पर्याय. 2 अचूक पर्यायांची निवड करा. अचूक म्हणजे काय? वरती काय म्हटलंय? चुकीचा. सो त्या अर्थाने हे अचूक बघून बरोबर उत्तर देऊ नका बरं. हे असे कन्फ्युजिंग लँग्वेज वापरतात. वरती काय म्हटलंय? चुकीचा पर्याय निवडायचा आहे. अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. बरोबर आहे. म्हणजे तू अरण्यात किती रड, काही कोणाला फायदा आहे का? काही कोणाला कळणार नाहीये. सो अरण्य रुदन ज्याचा काही उपयोग नाही. अळवावरचे पाणी अल्पकाळ न टिकणारे. चूक. अल्पकाळ टिकणाऱ्या गोष्टीला आपण अळवावरचे पाणी म्हणत असतो की जी गोष्ट जास्त काळ टिकणार नाहीये. पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू. बरोबर आहे. पांढरा कावळा बघितलाय का कधी? डेफिनेटली नॉट. परसातली भाजी खूप प्रयत्नाने मिळवलेली गोष्ट नाही. परसातली भाजी काढायला काय प्रयत्न लागतात बरं? सहज मिळणाऱ्या गोष्टीला आपण म्हणत असतो परसातली भाजी. ठीक आहे. समजलंय. सो ऑप्शन नंबर 2 आणि 4 हे कसे आहेत? तर चुकीचे आहेत. म्हणजेच तर 2 अचूक पर्याय कुठले? 2 आणि 4. वरचा ऑप्शन बघायचा हा चुकीचा शब्द. हे महत्वाचं आहे. ह्याच्यावर नका लक्ष देऊ. इथे लक्ष द्या. पुढील आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? आता इथे बघा काय येतो? मयभ. मयभ येणे म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का? मयभ येणे म्हणजे निरुत्साह वाटणे. बघा ना, मयभ दाटले तर आपल्याला काय वाटतं? आळस येतो ना. कोण बोलतो चला आज छान अभ्यास करूया? नाही, आपण म्हणतो आज आराम करूया. समजतंय? सो मयभ येणे म्हणजे निरुत्साह वाटणे. परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्या हाताने होत नाही
या अर्थाची म्हण कुठली बरं? देवाची करणी आणि नारळात पाणी. आपण कधी कधी म्हणतो ना बाई, शेवटी म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी. तो कसं झालं काय झालं आपल्याला माहिती नाही, कसं काय ते सगळं बाबा देवाचीच कृपा. समजते? सो देवाच्या कृत्याचा कधी कधी आपल्याला उलगडा होत नसतो, त्याला म्हणतात देवाची करणी नारळात पाणी. शेवटचा प्रश्न बघा, पुढीलपैकी दंत्य वर्ण कोणता? दोन अचूक पर्याय निवडा. आता आपल्याकडे असे बरेच आहेत, ओष्ठ्य वर्ण आहे, दंत्य वर्ण आहे, बरोबर, असे वेगवेगळे, तालव्य आहे, दंत तालव्य आहे. तर या सगळ्याची ना मस्तपैकी ट्रिक मी बनवलेल्या आहेत, कळतंय? आता ह्याची ट्रिक काय माहितीये का? दंत्य व्यंजन बघा. आता पुढीलपैकी जर तुम्ही दंत्य व्यंजन बघाल तर दंत्य व्यंजन तुम्हाला 2 विचारलेत, बरोबर, 2 विचारलेत. येस येस, स आणि न हे दोघं कसे आहेत? तर हे दंत्य व्यंजन आहेत. ओके, सो ह्याच्यासाठी तुम्ही काय लक्षात ठेवाल? दाताची लस, दाताची लस, दाताची लस असं लक्षात ठेवायचं. स म्हणजे हा स, ओके, आणि हा न म्हणजे त. त शी रिलेटेड जे आहे ना, त थ द ध न, हे सगळे काय आहेत? तर दंत्य व्यंजन आहेत. ह्या सगळ्या ट्रिक्स, लॉजिक सगळं तुम्हाला आपल्या ॲपवरती बघायला मिळणार आहे. सो आजच आपला ॲप डाउनलोड करा आणि त्यावरती जेवढ्या काही नोट्स आहेत त्याचा नक्कीच फायदा घ्या. चलो, सो आजसाठी आपण इथेच थांबूया. लवकरच भेटू एखादा नवीन टॉपिक घेऊन आणि त्यामध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सगळे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.